नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला इयत्ता 8वी भूगोल या पाठ्यपुस्तकातील प्रकरण 4 सागर तळ रचना म्हणजे समुद्राचा तळ कशा प्रकारचे आहे, त्याची रचना कशा प्रकारची आहे याची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये घ्यायची आहे. सर्वप्रथम आपल्यासमोर या ठिकाणी एक आकृती दिसते बघा. विविध भूरूपे आणि इथं लिहिले समुद्र सपाटी. बघा आपल्याला पाहायला येते का समुद्र सपाटी. विविध भूरूपे या आकृतीमध्ये आपण पाहायचं आहे समुद्र सपाटी. समुद्र सपाटीनंतर बघा आपण जसं जसं समुद्राच्या तळाला जाऊ तशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची भूरूपे. इथे एक चौकोन काढलेले आहे, तरी बाण काढलेले आहेत. हे वेगवेगळ्या प्रकारची जमिनीचे भाग, एकदम उतार आहे, खोल एकदम भाग बघा, खोलगट भाग आहे. त्यानंतर पुढं सपाट प्रदेश आहे. त्याच्यानंतर काही समुद्राच्या मध्येच असा उंच भाग दिसतो आहे. त्यानंतर थोडा कमी उंचीचा भाग दिसतो आहे. अशा प्रकारची ही वेगवेगळ्या प्रकारची भूरूपं आहेत. याची माहिती आपल्याला या प्रकरणातून मिळवायची आहे. बघूया. खंड व महासागर अनुक्रमे शिलावरण व जलावरण यांचे भाग आहेत. खंड आणि महासागर आपण म्हणतो ना, खंड आहेत, महासागर आहेत. हे शिलावरण आणि जलावरण म्हणजे कठीण खडकाचं आवरण आणि पाण्याचं आवरण. त्यानंतर बघा, खंड व महासागर भूपट्टावर विसावलेले आहेत. भूपट्ट वेगवेगळ्या प्रकारचे जे पट्ट आहेत जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये, त्याच्यावरती हे विसावलेले आहेत. ओहोटी दरम्यान महासागराच्या पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे किनाऱ्यालगतची पाण्याखाली असलेली जमीन उघडी पडते. ज्यावेळेला ओहोटी होते त्यावेळेला आपल्याला माहिती आहे भरती आणि ओहोटी. समुद्र आपण सर्वांनी पाहिला असेल. या समुद्राला भरती आणि ओहोटी येते. तर ज्यावेळेला ओहोटी येते, पाणी खाली जातं आतमध्ये, तर त्यावेळेला काय होतं की समुद्राच्या किनाऱ्याची जी जमीन आहे, पाण्यामध्ये बुडलेली जमीन असेल, ती जमीन उघडी पडते. समुद्रातील खडकावर आदळून जहाजांना अपघात होतात. आपण बघा अनेक वेळेला ऐकलं असेल, समुद्रामध्ये जे काही खडक आहेत त्या खडकावरती एखादं जहाज आदळतं आणि जहाज आदळल्यानंतर काय होतं, ते खडक म्हणजे जहाज फुटतं. वरील मुद्दे जर बरोबर असतील तर त्यासाठी खालीलपैकी सर्वात अचूक पर्याय निवडा. बघा, हे सगळे मुद्देवरचे आपण वाचले, हे बरोबर असतील तर अचूक पर्याय निवडा. पृथ्वीचा पृष्ठभाग जमीन व पाणी व्यापला आहे. महासागराच्या तळाशी जमीन आहे. पाणी समपातळीत राहिले तरी महासागराच्या तळाशी असलेली जमीन असमान आहे. पाणी व जमिनीची पातळी असमान आहे. तुम्ही निवडलेल्या पर्यायाबाबत वर्गात चर्चा करा. कोणत्या पर्याय बरोबर असेल ते शिक्षकाकडून जाणून घ्या. हे 4ही पर्याय या ठिकाणी सांगितलेले आहेत, ते सगळेही पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत. बघा, पृथ्वीचा पृष्ठभाग जमीन व पाणी यांनी व्यापला आहे, बरोबर आहे. महासागराच्या तळाशी जमीन आहे, बरोबर आहे. पाणी समपातळीत राहिले तरी महासागराच्या तळाशी असलेली जमीन असमान आहे, हे पण बरोबर आहे. पाणी व जमिनीची पातळी असमान आहे, बरोबर आहे ना. पाण्याची पातळी आणि जमिनीची पातळी सारखी आहे का? असमान आहे. आता भौगोलिक स्पष्टीकरण दिले बघा. पृथ्वीवर पाणी आणि जमीन यांचे वितरण असमान आहे, बरोबर आहे ना. पृथ्वीवर पाणी आहे आणि जमीन आहे, याचे वितरण असमान आहे, हे आपल्याला माहीत आहे. सुमारे 71% पृथ्वीचे पृष्ठ पाण्याने व्यापलेले असले तरी या पाण्याखाली जमीन आहे, मात्र ती पाण्याप्रमाणे समपातळीत नाही. पृथ्वीवरती किती टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे? 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. मग 100%पैकी 71% गेला, किती राहिला? 29%. मग 29% भाग हा जमिनीनं व्यापलेला आहे. त्याचबरोबर बघा, या ठिकाणी भूपृष्ठावर आपल्याला दिसणाऱ्या असमान उंचीच्या प्रदेशाचे आपण अनेक भूरूपामध्ये वर्गीकरण करतो. भूपृष्ठावरती बघा आपल्याला दिसणारे भाग आहेत, जमिनीवरती दिसणारे भाग आहेत, त्याच्यामध्ये बघा आपण वेगवेगळ्या प्रकारे त्याचं वर्गीकरण करतो, म्हणजे वर्गवारी ठरवतो. कसं आहे, जर सपाट प्रदेश असेल तर पठारी प्रदेश, उंच पर्वत असेल तर पर्वतीय प्रदेश, जर नदीकाठी समुद्रकिनारी सपाट प्रदेश असेल तर मैदानी प्रदेश, अशा प्रकारे त्याचं वर्गीकरण आपण करतो. भूप्रदेशावरील
भूरूपाचे वर्गीकरण जर उंची व आकारानुसार होत असेल तर जलमग्न जमिनीचे वर्गीकरण कशाच्या आधारे करता येईल? जर भूपृष्ठावरती जी जमीन आहे त्याचं वर्गीकरण हे आकारानुसार होतं, तर पाण्याखालील जमिनीचा भाग जो आहे त्याचं वर्गीकरण कसं होईल हे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. सांगा पाहू. 4.1 मधील भूरूपांना नावे देण्याचा प्रयत्न करा. जमिनीवरील भूरूपांना नाव देण्यासाठी कोणते निकष वापरले? पाण्याखालील भूरूपासाठी कोणते निकष वापरले ते वहीत लिहा. आता ही या ठिकाणी 4.1 आकृती आहे बघा. ही 4.1 आकृती इथं नावं आपल्याला द्यायला सांगितलेली आहेत, पण आपण अजून तो भाग बघितलेला नाही आहे, पाहिलेला नाही आहे. तो आता भाग आपण समजावून घ्यायचा आहे, मग आपल्याला हे समजणार आहे की याची काय नावं आहेत. आता महासागर भौगोलिक स्पष्टीकरण. महासागराची तळरचना. जलमग्न जमिनीच्या रचनेला सागर तळरचना म्हणून ओळखले जाते. जलमग्न जमिनीच्या रचनेला, जलमग्न म्हणजे पाण्यामध्ये बुडालेली जी जमीन आहे, पाण्यामध्ये पाण्याच्या खाली जी जमीन आहे त्याची जी रचना आहे त्या सागर तळरचना म्हणून त्याला ओळखले जातं. सागर तळरचना समुद्रसपाटीपासून असलेल्या खोलीच्या आधारे तेथील जमिनीच्या आकारानुसार विचारात घेतली जाते. ते कशी घेतली आपण बघूया. सागर तळाची सरासरी खोली 3700 मीटर आहे. महासागराचा तळ भूमीप्रमाणे उंच सकल आहे. त्याचबरोबर जलमग्न भूरूपांनी मिळून सागराच्या तळाची रचना ठरते. जलमग्न भूरूपांनी मिळून जमिनीच्या आतमध्ये जी भूरूपं आहेत त्याच्यातूनच सागराच्या तळाची रचना ही ठरत असते. या ठिकाणी 4.2 महासागर तळ रचना ही आकृती जरा बारकाईनं आपण जर या ठिकाणी बघितली तर सुरुवातीला बघा खंड आहे, त्यानंतर पुढं किनारा, समुद्र किनारा आहे, त्यानंतर बघा आपल्याला इथं नावं द्यायला अगोदर सांगितलं होतं की नाही, आता इथं त्यांनी नावं दिलेली आहेत. भूखंड मंच हे आपल्याला पुढं कशाला म्हणतात भूखंड मंच हे पाहायचं आहे. त्यानंतर उतार दिसतो त्याला खंडांत उतार म्हणलेला आहे. त्याच्याखाली सागरी मैदान म्हणलेले आहे. साधारणतः 2000 मीटर खोली ते 4000 मीटर खोलीपर्यंत ही सागरी मैदान आहे. त्याच्यानंतर मधीच म्हटलं बघा समुद्रामध्येच एखादा उंच असलेला भाग आपल्याला दिसतो, त्याला काय म्हणलेलं बघा सागरी बेट, त्यालाच मध्यसागरी पर्वतरांग असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर या समुद्रामध्येच एखादा खोलगट भाग दिसतो, त्याला काय म्हटलं आहे सागरी डोह. आणि पुढं गेलं बघा त्याच्यानंतर एकदम खोल असा भाग दिसतो, दरीसारखा भाग, त्याला काय म्हणलेलं आहे सागरी गर्ता. अशा प्रकारे या महासागराची तळरचना आहे. त्यानंतर बघा भूखंड मंच. सुरुवातीचा जो आकार या ठिकाणी आपल्याला दिसतोय भूखंड मंच, किनारा सोडल्यानंतर लगेच भूखंड मंच आपण बघूया. किनाऱ्यालगत असलेला हा व समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच होय. किनाऱ्यालगत असलेला, समुद्र सर्वांनी बघितला असेल, समुद्राच्या किनाऱ्याला आपण जाऊन उभं राहतो, तर त्या किनाऱ्यालगतचा जो प्रदेश आहे, किनाऱ्यालगत असलेला आणि समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजेच भूखंड मंच होय. हा सागर तळाचा सर्वात उथळ भाग आहे. उथळ आणि खोल म्हणजे जिथं उथळ आहे, आपण जास्त थोड्या अंतरावरती पाण्यामध्ये जाऊ शकतो, जास्त पाणी नसलेला असा उथळ भाग आहे, यालाच समुद्रबूड जमीन असेही म्हणतात. त्याचा उतार मंद असतो. समुद्रबूड जमीन त्याचा उतार मंद असतो. भूखंड मंचाचा विस्तार सर्वत्र सारखा नसतो. म्हणजे समुद्राच्या किनारी आपण गेलो तर सगळीकडे सारखाच अशा प्रकारे उथळ भाग असेल असं नाही आहे. काही ठिकाणी समुद्राच्या किनारी गेल्याबरोबर एकदम खोल भाग पण आहे आणि काही ठिकाणी उथळ भाग आहे. सर्वत्र सारखा नसतो. काही खंडाच्या किनाऱ्याजवळ तो अरुंद तर काही खंडाच्या किनाऱ्याजवळ तो शेकडो किलोमीटरपर्यंत रुंद असतो. याची खोली साधारणतः समुद्र सपाटीपासून सुमारे 200 मीटरपर्यंत असते. समुद्र सपाटीपासून म्हणजे ज्या ठिकाणी समुद्र सुरू होतो तिथून ते जमिनीच्या आतमध्ये 200 मीटरपर्यंत हा आपल्याला भूखंड मंचाचा भाग दिसतो. त्यानंतर मानवाच्या दृष्टीने भूखंड मंच महत्त्वाचा आहे. प्रश्न आहे लक्षात ठेवा, मानवाच्या दृष्टीने भूखंड मंच का महत्त्वाचा आहे? कारण बघा पुढे दिलेलं आहे, जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे भूखंड मंचावरती आढळतात. जगामध्ये जेवढी काही
जी मासेमारीची क्षेत्र आहेत, मासेमारी करतात ना, तर मासेमारीचं जे ठिकाण आहे ती सगळी ठिकाणं ही भूखंड मंचावरती आहेत. भूखंड मंच हा भाग उथळ असल्याने सूर्यकिरण तळापर्यंत पोचतात. भूखंड मंच हा भाग कसा आहे? उथळ आहे. उथळ म्हणजे जास्त खोलीचं नाही आहे आणि त्याच्यामुळं काय होतं, समुद्राच्या तळापर्यंत सूर्यकिरणे पोचतात आणि त्याच्यामुळं काय होतं, तेथे शेवाळ, प्लवंक यांची निर्मिती होते. बघा, शेवाळ माहिती आहे आपल्याला, आपण नदीच्या काठाला किंवा ओढ्यावरती आपण पाहिलं असेल शेवाळ. तर हे समुद्राच्या तळावरती शेवाळ ही वनस्पती त्या ठिकाणी येते. त्याचबरोबर प्लवंक नावाची वनस्पतीसुद्धा या सूर्यकिरणांच्यामुळं तीसुद्धा त्या ठिकाणी उगवते. हे माशांचं खाद्य असते. काय? शेवाळ आणि प्लवंक हे माशांचं खाद्य असतं. खनिज तेल, नैसर्गिक वायू व विविध खनिजे भूखंड मंचावरून खनन करून मिळवता येतात. आता हे माशांचं खाद्य आपण अगोदर बघितलं आणि माशांचं खाद्य जर भूखंड मंचावरती असेल तर ते खाद्य खाण्यासाठी मासे तिथं येतात आणि मासे तिथं येतात खाद्य खाण्यासाठी, म्हणून त्या ठिकाणी मासेमारी क्षेत्र यांचा विकास झालेला आहे. त्याचबरोबर या समुद्र किनाऱ्यावरती खनिज तेल आहे. खनिज तेल याचे विहिरी सापडलेले आहेत. नैसर्गिक वायू, खनिज तेलाच्या जवळच नैसर्गिक वायूचे साठे सापडले आहेत. विविध खनिजे, वेगवेगळ्या प्रकारची खनिजेसुद्धा या भूखंड मंचावरती मिळतात. ती खनन करून आपल्याला मिळवता येतात, म्हणजे खोदता येतात आणि मिळवता येतात. उदाहरणार्थ मुंबई हाय हे अरबी समुद्रातील खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळवणारे भूखंड मंचावरील एक क्षेत्र आहे. आपल्या भारतामध्ये मुंबईच्या किनाऱ्यावरती मुंबई हाय नावाचं एक खनिज तेल क्षेत्र तिथं सापडलेलं आहे. बघा, ते अरबी समुद्रातील खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळवणारे एक क्षेत्र आहे. त्यानंतर या भूखंड मंचानंतर पुढचा भाग आपल्याला जो पाहायचा आहे तो म्हणजे खंडांत उतार. भूखंड मंचाचा भाग संपल्यानंतर समुद्र तळाचा उतार तीव्र होत जातो. खंडांत उतार पाहत असताना बघा, भूखंड मंच कसा उतळ आहे, 200 मीटर खोलीपर्यंत आहे. पण त्या भूखंड मंचानंतर खंडांत उतार जो सुरू होणार आहे तो कसा आहे? तीव्र आहे. त्यास खंडांत उतार असं म्हटलेलं आहे. म्हणजे भूखंड मंचाचा भाग संपल्यानंतर समुद्र तळाचा उतार तीव्र होत जातो, त्यास खंडांत उतार म्हणतात. समुद्र सपाटीपासून याची खोली 200 मीटर ते 3600 मीटर असते. 200 मीटरपर्यंत भूखंड मंच आणि त्याच्या पुढं खंडांत उतार हा 3600 मीटरपर्यंत असते. काही ठिकाणी ही खोली त्यापेक्षाही अधिक असते. 3600 पेक्षाही काही ठिकाणी खोली आहे. खंडांत उताराचा विस्तार कमी असतो. सर्वसाधारणतः खंडांत उताराची सीमा ही भूखंडाची सीमा मानली जाते. भूखंडाची सीमा म्हणजेच खंडांत उतार होय. याच्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे सागरी मैदान. खंडांत उताराला लागूनच विस्तीर्ण मैदान असते. सागर तळाचा सपाट भाग म्हणजे सागरी मैदान होय. या खंडांत उताराच्या पुढे गेल्यानंतर काय आहे? सागरी मैदान. तर सागरी मैदान म्हणजे काय? खंडांत उताराला लागून असलेले विस्तीर्ण असे मैदान. सागर तळाचा सपाट भाग म्हणजे सागरी मैदान. सागर तळावरती सपाट भाग असतो त्याला काय म्हणलेलं आहे? सागरी मैदान म्हणलेलं आहे. सागरी मैदानावर लहान मोठ्या आकाराचे जलमग्न उंचवटे, त्याचबरोबर बघा उंचवटे, पर्वत, पठारे इत्यादी भूरूपे आपल्याला दिसतात. म्हणजे या सागर तळावरती पर्वत आहेत, पठारे आहेत, ही आपल्याला भूरूपे दिसतात. त्यानंतर सागरी पर्वतरांगा व पठारे हा भाग आपण पुढचा बघूया. आता सागरामध्ये सुद्धा पर्वत आहेत. आपल्याला माहीत आहे का, आपल्या देशाजवळच आपल्याच देशाच्या मालकीचे असलेले लक्षद्वीप ही बेटं आहेत. त्याचबरोबर अंदमान निकोबार ही सुद्धा बेटे आहेत. तर हे काय आहेत? समुद्रामध्ये बुडालेल्या पर्वताची शिखरेच आहेत. तेच आपण या ठिकाणी बघितलं. आता सागरी पर्वतरांगा आणि पठारं तेच आपण या ठिकाणी पाहूया. सागर तळावरील पर्वतरांगा हे जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जातात. तळावरचे पर्वतरांगा हे जलमग्न पर्वत म्हणतात. या पर्वतरांगा शेकडो किलोमीटर रुंद
तर हजारो किलोमीटर लांब असतात. शेकडो किलोमीटर रुंद आणि हजारो किलोमीटर ह्या लांब असतात. या पर्वतरांगा शेकडो किलोमीटर रुंद आणि हजारो किलोमीटर लांब आहेत. म्हणजे काय? लांबी त्या पर्वतरांगांची लांबी आणि रुंदी ही हजारो किलोमीटर रुंद अशी असते. अगदी छोटे असतं नाही आहे, लांबच्या लांब अशी पसरली असतात. जलमग्न पर्वतरांगांच्या शिखराचे भाग काही ठिकाणी सागरपृष्ठाच्या वर आलेले असतात. तर या समुद्रामध्ये जे पर्वतरांगा आहेत त्याचे काही भाग या जमिनीवर, ते पाणी आहे जमिनीवरती पसरलेलं, त्या पाण्याच्या वरती सुद्धा त्याचे काही भाग आपल्याला आलेले दिसतात. त्याला आपण शिखर असं म्हणतो. ते समुद्र सपाटीच्या वरती आलेले असतात. त्यांना आपण सागरी बेटे म्हणून ओळखतो. उदाहरणार्थ सांगितलेलं बघा, आईसलँड हे जे बेट आहे अटलांटिक महासागरामध्ये आहे. त्याचबरोबर अंदमान निकोबार बेटे ही बंगालच्या उपसागरामध्ये आहेत. काही सागरी उंचवट्याचे माथे सपाट व विस्तृत असतात. त्यांना सागरी पठार म्हणतात. सागरी पठार बघा, काही जे पर्वत आहेत समुद्रामध्ये बुडालेले त्याचे माथे कसे आहेत? सपाट असतात. आता हे सपाट माथे त्यांना काय म्हणलेले आहे? सागरी पठार म्हणलेले आहे. हिंदी महासागरातील छागोसचे पठार हे अशा प्रकारे सपाट असलेलं आहे. त्यानंतर सागरी डोह व सागरी गर्ता. सागर तळावर काही ठिकाणी खोल, अरुंद आणि तीव्र उताराची विवर सदृश्य सागरी भूरूपे आढळतात. विवर म्हणजे आपण होल म्हणतो बघा, जमिनीमध्ये असलेलं होल, एकदम खोल असं प्रकारचं होल असते एखादं. बरं, सागर तळावर काही ठिकाणी खोल, अरुंद आणि तीव्र उताराची विवर सदृश्य अशी सागरी भूरूपे आहेत. खोल भाग, असा दरी आपण बघतो बघा, दरी आपण पर्वतावरती उभारले की दरी आपल्याला दिसते, कशी एकदम खोल असते. तशी समुद्राच्या तळाला सुद्धा एखादी दरी असते, खोल असा भाग असतो. त्यांना काय म्हणलेलं आहे? सागरी डोह किंवा सागरी गर्ता असं म्हणलेलं आहे. त्यांना सागरी डोह गर्ता असे म्हणतात. साधारणतः कमी खोली असलेली भूरूपे ही सागरी डोह असतात. कमी खोली असेल तर सागरी डोह आणि जास्त खोलीच्या लांबवर पसरलेल्या भूरूपास सागरी गर्ता म्हणतात. जास्त खोली असेल तर सागरी गर्ता आणि कमी खोली असेल तर सागरी डोह असं म्हणतात. समुद्र सपाटीपासून गर्तांची खोली हजारो मीटरपर्यंत खोल असते. या गर्तांची खोली हजारो मीटरपर्यंत खोल असते. हजारो मीटर खोली आतमध्ये, जमिनीच्या आतमध्ये हजारो मीटर खोली, समुद्राच्या तळाच्याही खाली खोल, अशा प्रकारे हजारो मीटर खोल असते. तर पॅसिफिक एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता असून तिची खोली 11,034 मीटर आहे. मरियाना नाव लक्षात ठेवा. मरियाना गर्ता ही पॅसिफिक महासागरामध्ये आहे आणि पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता 11,034 मीटर इतक्या खोलीची आहे. मध्य महासागरीय जलमग्न पर्वत, सागरी गर्ता हे सागर तळाचे भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने सर्वात सक्रिय भाग आहेत. या भागात अनेक जागृत ज्वालामुखी असतात. म्हणजे समुद्राच्या तळाला काही खोलवर भाग आहेत, त्या ठिकाणी जागृत ज्वालामुखी आहेत. हे प्रदेश अतिशय संवेदनशील भूकंपप्रवण क्षेत्रे म्हणून ओळखली जातात. संवेदनक्षम म्हणजे तिथं नेहमी भूकंप वगैरे असे होत असतात. संवेदनशील अशा प्रकारची ही क्षेत्र आहेत. सागर तळावर होणाऱ्या भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक यामुळे किनारी प्रदेशात सुनामी निर्मितीचा धोका असतो. समुद्रामध्ये मोठमोठ्या ज्या लाटा पसरतात, लाटा उसळतात बघा, त्याला आपण काय म्हणतो? सुनामी. समुद्राच्या तळाला भूकंप झाला की काय होतं? त्या समुद्रामध्ये मोठ्या मोठ्या अशा लाटा पसरतात. त्यानंतर पुढचा भाग आहे सागरी संचयन. सागराचा तळ हा जगातील त्या ठिकाणी असलेला सकल भाग आहे. समुद्राचा तळ म्हणजे त्या ठिकाणचा सकल भाग. त्यामुळे या भागात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थाचे संचयन होते. त्याचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. आता हे संचयन जे होतं, त्या समुद्राच्या तळाला अनेक पदार्थांचं संचयन होतं. ते आपण या ठिकाणी काय काय संचयन होतं बघूया. समुद्राच्या तळाला अनेक गोष्टी ह्या साचून राहिलेल्या असतात. बघा, आपण पाहतोय लहान मोठ्या आकाराचे दगडगोटे असतात, जाडी भरडी वाळू असते, मातीचे सूक्ष्म कण असतात. हे पदार्थ समुद्राच्या तळाला दिसतात. नद्या, हिमनद्या इत्यादी मार्फत
खंडावरून वाहून आणले जातात व त्यांचे संचयन मुख्यतः भूखंड मंचावर होते. अशा पदार्थांना सागरी अवसाद असं म्हणतात. आता सागरी अवसाद म्हणजे काय? बघा, नद्यांनी वाहून आणलेला जो गाळ आहे, दगडगोटे वगैरे आहेत, हे समुद्राच्या तळाला साचून राहतात. त्यांना काय म्हणलेलं आहे? सागरी अवसाद असं म्हणलेलं आहे. मग सागरी अवसाद म्हणजे आपल्याला लिहावं लागेल तर दगडगोटे, जाडीभरडी वाळू, मातीचे सूक्ष्म कण इत्यादी पदार्थ नद्या, हिमनद्या यांच्यामार्फत खंडावरून वाहून आणले जातात व त्यांचे संचयन भूखंड मंचावरती होते. अशा पदार्थांना सागरी अवसाद असं म्हणतात. त्यानंतर पुढचा भाग आहे, ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेली राख व लाव्हारस यांचेसुद्धा संचयन आढळते. ज्यावेळेला ज्वालामुखी होतो तर त्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून जी काही राख, लाव्हारस, बघा जे दगड वगैरे आपण म्हणतो बघा तयार झालेले आहेत, हा लाव्हारस याचंसुद्धा संचयन समुद्राच्या तळावरती झालेलं असतं. खूप खोलवर विशेषतः सागरी मैदानाच्या भागात अतिसूक्ष्म मातीचे कण मोठ्या प्रमाणावरती साचतात. अतिसूक्ष्म लहान मातीचे कण आहेत ते सुद्धा या खूप खोलवरती साचलेले असतात. यात सागरी वनस्पती व प्राणी यांचे अवशेष मिसळलेले असतात. सागरी वनस्पती, प्राणी जे मेलेले असतात बघा, ते त्याच्यामध्ये गाडले जातात त्याच्यामध्ये, त्याचे अवशेष त्याच्यामध्ये आहेत. हे सर्व मिश्रण अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असते व ते मृदू चिखलाच्या स्वरूपात असते. यामध्ये सागरी प्राण्यांच्या व वनस्पतीच्या अवशेषाचे प्रमाण साधारणतः 30% असते. तर समुद्राच्या तळाला जे चिखल आहे, मृदू चिखल आहे, त्या चिखलामध्ये या प्राणी असतील, वनस्पती आहेत, यांचे अवशेष हे 30% असते. या मृदू चिखलास सागरी निक्षेप असे म्हणतात. सागरी निक्षेप म्हणजे ज्या चिखलामध्ये वनस्पती, प्राण्यांचे अवशेष सापडतात त्याला काय म्हणतात? सागरी निक्षेप असं म्हणलेलं या ठिकाणी आहे. याशिवाय काही मानवनिर्मित घटकाचे संचयन सागरात होते. आपण बघितलं अगोदर, नद्यांनी वाहून आणलेलं आहे त्याचं संचयन आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकातून जी काही राख वगैरे आहे, लाव्हारस आहे, त्याचं संचयन आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा मानवनिर्मित घटकांचं सुद्धा काय होतं? संचयन होतं. त्यापैकी शहरातील सांडपाणी, घनकचरा, म्हणजे शहरातलं सांडपाणी बघतोय आपण, आपल्या शहराच्या जवळून जे बघा शहरातून जे पाणी वाहतं ते पाणी कुठं जातं? नदीमध्ये जातं. ते सांडपाणी असेल, त्या सांडपाण्याबरोबर काय बघा काळं पाणी कसं असतं बघा, त्याच्यामध्ये माती वगैरे असेल, त्याच्यामध्ये प्लॅस्टिक असेल, ते सगळं वाहत जातं, नदीमध्ये साचतं ना, नदीमध्ये जातं, नदीमार्फत ते समुद्राला जातं. सांडपाणी, घनकचरा आहे तो पण वाहत जातो. किरणोत्सर्गी पदार्थ बघा, असे प्लॅस्टिकचे वगैरे अनेक असे वेगवेगळ्या प्रकारचे स्पेअर पार्ट्स असतात, ते पदार्थ वाहून जातात. टाकाऊ रसायने आहेत ती वाहून जातात. प्लॅस्टिक इत्यादी पदार्थामुळे जलावरणास प्रदूषणाचा धोका निर्माण होतो. आता जलावरण आहे, पाण्याचं जे आवरण आहे, 71% इतकं जे आहे ना जमिनीवरचं पाणी, म्हणजे पाणी जे आहे भूपृष्ठ या पृथ्वीवरचं 71% जे पाणी आहे, तर त्या जलावरणाला या मानवनिर्मित पदार्थाचा काय आहे? धोका आहे. हे पदार्थ सागरी जीवसृष्टी व तेथील पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक आहे. समुद्रामधली जीवसृष्टी म्हणतो बघा, जसं पृथ्वीवरती इतर जीवसृष्टी म्हणतो मानव आहे, अनेक प्राणी, पक्षी, वनस्पती आहेत ना, तसंच समुद्राच्या तळामध्ये सुद्धा अनेक प्राणी आहेत. त्या ठिकाणी आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारचे मासे, अनेक हजारो प्रकारचे मासे आहेत, अनेक प्रकारच्या वनस्पती या समुद्रामध्ये सुद्धा आहेत. तर त्याला हानी पोचते. यातील प्रदूषणकारी घटकांचे प्रमाण कमी असूनही त्याचे उपद्रव्य मूल्य अधिक असते, त्याचं उपद्रव त्यांना जास्त होते. महासागरातील जीवसृष्टीचे स्वरूप समजण्यासाठी तसेच सागर तळावरील खनिजाची माहिती मिळवण्यासाठी अवसाद महत्त्वाचे असतात. जे काही साचून राहिलेला भाग समुद्राच्या तळाचा आहे तो महत्त्वाचा आहे. अवसादाच्या एकमेकावर साचण्याच्या थराचा व सागर जलाचा दाब यामुळे या संचयनातून स्तरित खडकाची निर्मिती होते. थरावरती थर अशा प्रकारे साचून त्या ठिकाणी स्तरित खडकांची निर्मिती होते. हे नेहमी लक्षात ठेवा. समुद्र सपाटी या संदर्भात इथं माहिती दिलेली आहे. कोणत्याही ठिकाणची उंची व खोली त्या भागातील समुद्र सपाटीपासून मोजली जाते. कोणत्याही ठिकाणची बघा उंची किंवा खोली मोजायची असेल तर समुद्र सपाटीपासून ती मोजली जाते.
समुद्र सपाटीपासूनची जास्तीत जास्त भरतीची पातळी व ओहोटीची असणारी पातळी यांच्यातील सरासरी काढून निश्चित केली जाते. भरती आणि ओहोटी याची सरासरी काढली जाते. त्याच्यानुसारच एखाद्या प्रदेशाची उंची आणि खोली ही मोजली जाते. या सरासरी काढलेल्या उंची शून्य मानून त्यापेक्षा अधिक उंच किंवा कमी उंच किंवा खोल अशा प्रकारे उंचीची ठिकाणे धनात्मक आणि ऋणात्मक मूल्यात सांगितली जातात. उदाहरणार्थ माउंट एव्हरेस्ट हा 8,848 मीटर उंचीचा आहे, तर मरियाना गर्ता ही -11,000 म्हणजे वजा 11,034 मीटर इतकी खोलीची आहे गर्ता. तर अशा प्रकारे मायनसमध्ये दाखवलेल्या खोली भारतामध्ये सर्वेक्षणासाठी चेन्नई येथील समुद्रसपाटीची सरासरी उंची 0 मानली आहे. आपल्या भारतातील सर्वेक्षण जे केलं जातं ना, एखादा पर्वताची पठाराची उंची सांगायची असेल तर चेन्नई या ठिकाणी सर्वेक्षणासाठी चेन्नई येथील समुद्रसपाटीची सरासरी उंची 0 मानली गेलेली आहे. ती भारतातील सर्व ठिकाणासाठी समुद्रसपाटीची उंची मानली जाते. या ठिकाणी बघा आपल्याला चित्र दिसतंय. भरतीची कमाल पातळी, त्यानंतर भरतीची किमान पातळी या दोन्हीच्या मध्ये बरोबर सरासरी समुद्र पातळी असं लिहिलेलं आहे आणि ती सरासरी समुद्र पातळी धरली जाते. या ठिकाणी आता जे आपण बघितलं समुद्र सपाटी आणि त्या समुद्र सपाटीपासून माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वत आहे ना, तर 8,848 मीटर उंचीचा तो उंची या ठिकाणी बघा कशा प्रकारे घेतलेला आहे. आणि मरियाना गर्ता सर्वात खोल आहे 11,034 मीटर, सर्वात उंच आणि सर्वात खोल कसं दाखवलेलं आहे आपल्याला या ठिकाणी चित्रामध्ये दिसतंय. तर या ठिकाणी अजून बघा पहा बरे जमते का याच्या माहिती आपण घेऊन ठेवा. जरा डोके चालवा या ठिकाणी आहे ते आपण या ठिकाणी पाहायचं आहे. त्याचबरोबर हे नेहमी लक्षात ठेवा, हे जर आपण वाचा आणि आपल्या लक्षात येईल. त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला या ठिकाणी या घटकांची माहिती आपल्याला इथं दिलेली आहे. या चित्रामध्ये पाहून आपण ते घटक समजावून घ्या.